नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपानेही आपली रणनीती अधिक आक्रमक केली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना तत्काळ कामाला लागण्याच्या सूचना दिल्याची माहिती भाजपचे युवा नेते अक्षय करडेले यांनी दिली. करडेले म्हणाले की त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहोत. ही केवळ निवडणूक नसून भावनिक लढाई आहे. त्यामुळे जनतेचा कौल आमच्याच बाजूने लागेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करडेले यांनी मतदारसंघात भेटीगाठींचा धडाका लावला असून विविध गावांमध्ये जाऊन कार्यकर्ते व नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. स्थानिक प्रश्न जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासनही ते देत आहेत. कार्यकर्त्यांनाही काही एकमेकांशी मतभेद असल्यास ते बाजूला ठेवून एकत्र येण्याची आवाहन केली आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाच्या विजयाबाबत आशावाद व्यक्त करत भाजपच्या कामांवर आणि नेतृत्वावर जनता विश्वास ठेवते असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. अशी जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही मतदारांची भेटीगाठी घेतो. तसं तर आम्ही सतत 12ही महिने आणि 24 तास जनतेच्या संपर्कामध्ये असतो. सुख दुःख, अडीअडचण, प्रश्न आमचा सकाळचा रोजचा साहेबांनी चालू केलेला 30 वर्षापासूनचा जनता दरबार चालू आहे. आणि त्याच पद्धतीने आज जसं साहेबांना लोक प्रत्येक ठिकाणी आमंत्रित करायचे, आता 5 महिने झालेत साहेब आपल्यामध्ये नाहीत, पण जनता तेवढाच विश्वास आणि तेवढंच प्रेम हे मला देखील मी पाहतोय की 5 महिन्यापासून देते. आणि निश्चित एक चांगल्या प्रकारची आम्ही वाटचाल आता या माध्यमातून करतोय. जनतेशी संवाद करतोय, त्यांचे प्रश्न जाणून घेतोय किंवा भाग वेगळे आहेत आणि भाग वेगळे असल्यामुळं प्रश्न देखील प्रत्येकाचे वेगळे आहेत, समस्या वेगळ्या आहेत, मागण्या वेगळ्या आहेत, इच्छा वेगळ्या आहेत. आणि त्या पद्धतीने आम्ही आता 17 वर्षामध्ये काम करत आलो आहे. तर इथून पुढेही त्याच पद्धतीने आम्ही चांगले मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करू. आता तनपुरे देखील जे आहे ते मतदारसंघ पिंजून काढायला त्यांनी सुरुवात केली आहे. एक विरोधक म्हणून वाटतंय का? आता हे विरोधक म्हणण्यापेक्षा, आव्हान म्हणण्यापेक्षा आता ही निवडणूक आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्याच्या मनामध्ये निवडणूक लढवायची इच्छा असते तो व्यक्ती या सगळ्या गोष्टींना सामोरे जात असतो. आता त्यांच्या मनात किंवा ते सोडता अजूनही कोणाच्या मनात ही गोष्ट येऊ शकते, कारण की लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये ज्याच्या मनात इच्छा असेल तो निवडणुकीला सामोरे जातो आणि निवडणूक आल्याच्या नंतर आपापल्या माध्यमातून जनतेशी प्रत्येकजण संवाद करतो. पण आता शेवट ही 1 महिन्याची प्रक्रिया असते, पण जनता ही 1 महिना न बघता इथून पाठीमागं 15 वर्ष 17 वर्ष आता आपण सगळे राजकीय लोक असल्यामुळं जुनी पार्श्वभूमी सगळे बघून त्या पद्धतीनेच निवडणुकीला जनता ही कौल देते. जी आपली 2024ला झाली निवडणूक तशी ती निवडणूक आहे. आणि ही निवडणूक म्हणजे पोटनिवडणूक आहे. म्हणजे करडिले साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा हे गेल्यानंतरची निवडणूक आहे. त्याच्यामुळं जरी जाहीर झालेलं नसलं तरी पण आदरणीय फडणवीस साहेब, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी त्यांच्या माध्यमातून ज्याला उमेदवारी भेटणार आहे त्याला काम करायला सुरुवात करायला सांगितलेलं आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.